ट्रेडिंग मध्ये करिअर करायच्या किती संधी आहेत? फार चांगली कन्सिस्टन्सी, म्हणजे ज्याला आपण विनिंग रेट जो आपला आहे रोजचा काम करताना, तर तो चांगला तुम्ही मेंटेन केला, काही नियमात राहून काम केलं तर फार चांगल्या संधी आहेत. इथं शॉर्टकट्स काही नाही आहेत. तर ट्रेडिंग करताना लॉस होऊ नये म्हणून काय काळजी घेतली? अभ्यास, परत त्याच गोष्टी आल्या ना, रिस्क ही राहतेच या मार्केटमध्ये. कॅल्क्युलेटेड रिस्क ठेवणं ही तुमची जबाबदारी राहते. हे ट्रेडिंग मनोविज्ञान हा काय प्रकार आहे? काही जणांचं काय होतं की मला सगळं माहिती आहे, म्हणजे कळतंय पण वळत नाही. चमत्कार होतोय इथं, त्या आधी डोक्यातनं काढून टाका. आपण फॉरेक्स ट्रेडिंग करू शकतो का? करू नका. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी प्रीती. अनसीन मराठीच्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय जरा हटके असणार आहे. शेअर मार्केटबद्दल तुम्हाला सर्वांनाच थोडीफार कल्पना असेलच की शेअर मार्केट काय आहे, कशा पद्धतीनं शेअर मार्केटचं कामकाज चालतं. ट्रेडिंगमध्ये असे अनेक प्रकार आहेत. उदाहरणार्थ शेअर मार्केट आहेच, कमोडिटी ट्रेडिंग आलं, ऑप्शन्स ट्रेडिंग आलं, फ्युचर ट्रेडिंग आलं आणि फॉरेक्स ट्रेडिंग. तर हे ट्रेडिंग म्हणजे नक्की काय आणि भारतात कोणकोणत्या प्रकारात ट्रेडिंग करता येतं, याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत दौलत पाटील सर. नमस्कार. दौलत पाटील सर यांचं कोल्हापूरमध्ये DPTR इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये भारतीय शेअर मार्केटमधील ट्रेडिंग आणि ट्रेनिंग या विषयावर कोर्सेस घेतले जातात. पाटील सरांना 10 वर्षाचा अनुभव आहे. ते गेली 10 वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत. तर सर, सर्वात आधी माझा प्रश्न असा की ट्रेडिंग म्हणजे नक्की काय आणि कोणकोणत्या प्रकारात ट्रेडिंग केलं जातं? एक तर आपल्या भारतामध्ये आपलं जे शेअर मार्केट म्हणून आपण समजतो सुरुवातीला, तर शेअर्सची खरेदी विक्री हे त्याचा प्राथमिक सुरुवात आपली सगळ्यांचीच त्या माहितीतून होते. त्यानंतर मग तिथं जवळपास 2 एक्सचेंज आहेत आपल्याकडं, NSE, BSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. याशिवाय आपल्याकडं कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करता येतं, ज्यामध्ये वर्ल्ड मार्केट बरेचसे एक्सचेंज, 95 एक्सचेंज त्याच्यामध्ये एकत्रित काम करतो आपण आपल्या करन्सीमध्ये, ज्यामध्ये गोल्ड, सिल्वर आहे किंवा एनर्जी सेगमेंटमध्ये क्रूड ऑइल, नॅचरल गॅस किंवा बेस मेटल्स आहेत, झिंक, लीड, ॲल्युमिनियम, कॉपर, निकेल अशामध्ये करता येतं. आमच्याकडं फ्युचर आणि ऑप्शन्स असं दोन्हीमध्ये ट्रेडिंग आणि ट्रेनिंग या गोष्टी चालतात इन्स्टिट्यूटमध्ये. जवळपास 7.5-8 वर्ष झाली मी एक इन्स्टिट्यूट रन करतो कोल्हापूरमधून. म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन असे 2 प्रकारचे वर्कशॉपही चालतात ट्रेडिंग बरोबर. लाईव्ह मार्केट आमचे ऑफलाईन वर्कशॉप असतात जे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये होतात. लाईव्ह मार्केटमध्येच त्याचं ट्रेनिंग दिलं जातं आणि लाईव्ह मार्केटमध्येच त्यांना कॉन्फिडन्स बिल्टअप होण्यासाठी लाईव्ह मार्केटमध्ये त्यांच्याकडून करवून घेतलं जातं ॲक्च्युअल ट्रेडिंग. आणि ते अनलिमिटेड आवर्ससाठी राहतं, म्हणजे प्रत्येकाचं थोडं ग्रास्पिंग कमी जास्त पिरियडचं असल्यामुळे ना तसा प्रकार आम्ही कंटिन्यू ठेवलेला आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वर्कशॉप घेता, तर ट्रेडिंगचे वर्कशॉप तुम्ही कुठल्या पद्धतीने घेता? एक ऑनलाईन असतो आपला महाराष्ट्रभर, म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षापासून सुरू केलं आपण. त्यामध्ये ऑप्शन्सला आपण टार्गेट ठेवलं जातं. ऑप्शन्स ट्रेडिंग त्याचं कारण एवढंच आहे की पॅन्डेमिक नंतर जे न्यू कमर्स आले, जवळपास 12-14 करोड अकाउंट इंडियन शेअर मार्केटमध्ये नवीन सुरू झालेत आणि सगळेच भांडवल घेऊन आलेत, मोठं असं नाही. पॅन्डेमिक नंतर जी उधारी किंवा लिव्हरेज म्हणतात ना आमच्या ह्याच्यात, की तुम्हाला एक क्रेडिट मिळायचं, ते टप्प्याटप्प्याने एक्सचेंजने बंद केलं. त्यामुळे नाईलाजानं सगळ्यांचा ओघ ऑप्शन्सकडे जायला. आणि न्यू कमरला पण ती गोष्ट एक अट्रॅक्टिव्ह राहते सुरुवातीपासून. कारण आहे की पैसे कमी लागतात सुरुवात करायला. 5-25 हजार रुपये आता फार चांगलं भांडवल वाटतं आणि त्यामुळे जास्त ओघ तिकडं आहे. त्यामुळे त्याच्यावर आमचा फोकस राहतो. ऑनलाईन आमचे जे वर्कशॉप राहतात ते प्रत्येक महिन्यातून 2 किंवा 3 असतात. शनिवार, रविवार, सोमवार असे संध्याकाळचं शेड्यूल राहतं, साधारण 3-3 तासाचे. बेसिक्सपासून आमच्या स्ट्रॅटर्जीपर्यंत सगळ्या गोष्टी तिथं शिकवल्या जातात आणि त्यांची काळजी घेतली जाते. त्यानंतर त्यांचा सपोर्ट, मग ते व्हॉट्सॲप ग्रुप थ्रू असेल किंवा टेलिफोनिक सपोर्ट राहतोच आपला. ऑफिसला येता येतं, लाईव्ह मार्केटमध्ये बसून काही शंका असतील तर त्याच्याबद्दलची उत्तरं मिळवता येतं. ते ऑप्शन्स आणि फ्युचर ट्रेडिंग त्यावर तुम्ही वर्कशॉप घेतात, त्याबद्दल काय? तर आपल्याकडे शेअर्स खरेदी करता येतात. तुझ्याकडे 500 रुपये असतील तर तुला सुरुवात करता येते, म्हणजे त्या पैशाच्या किमतीत येणारे शेअर्स विकत घेता येतात. त्यासाठीची मग बेसिक गोष्टी ज्या लागतात, डीमॅट अकाउंट असणं, एखादा ब्रोकरकडे जाऊन ते ओपन करणं. तर ते सगळं झाल्यानंतर फ्युचर्स येतात. मग
शेअर्स एक असेल 500 रुपयाचा, तर त्याच्या फ्युचर्समध्ये त्याला आता शेअर्स तू घेतलास 200-500 रुपयाचा, तर तू पुढच्या मिनिटात विकू शकतेस किंवा लाईफ टाईमसाठी ठेवू शकतेस, कारण त्याची तू ओनर होतेस. फ्युचर्समध्ये एक कॉन्ट्रॅक्ट्स असतात आणि तिथे मग लॉट साईज कंपल्सरी राहते आणि मग ती कॉन्ट्रॅक्ट्स मंथली आहेत, म्हणजे महिन्याच्या आत तुला ते व्यवहार संपवायला लागतात. तुला हे नाही मिळत, म्हणजे जसं इंडिव्हिज्युअल आपण स्पॉट मार्केट म्हणतो किंवा शेअर्स तू ठेवू शकतात ॲज अ इन्व्हेस्टर, तर ते काम नाही करता येत. तुमचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते महिन्याच्या आत तुम्हाला संपवायला लागतात. पण हे ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय आहे? म्हणजे बाईंग सेलिंग? फ्युचर्स जे आहे त्यांच्यासाठी तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे. जसं इन्शुरन्स करतो आपण एखाद्या गाडीचा, एखाद्या घराचा, ॲसेटचा नुकसानीपासून वाचण्यासाठी, तसं ऑप्शनचं सेगमेंट आहे. आणि तसंच समजून घेतलं तर ते सोपं जातं. मग इथं प्रीमियम आहेत, जसं आपण गाडीचा प्रीमियम खरेदी करतो एखाद्या कंपनीकडून, तसं इथंही प्रीमियम आहेत. मग तो बायर असेल फ्युचरचा किंवा सेलर असेल. फ्युचर सेगमेंटमध्ये एक फायदा काय राहतो की दोन्ही बाजूला काम करता येतं तुम्हाला, मार्केटवर जाता नाही आणि खाली जाता नाही. आणि त्याच्यासाठीच म्हणजे इथला बायर ज्याचा अभ्यास किंवा अपेक्षा आहे की मार्केट वर जावं, यामुळं केलेला ट्रेड असेल किंवा ज्याला वाटतं की मार्केट पडेल, तर त्यासाठी केलेला जो शॉर्टचा किंवा सेलिंगचा जो ट्रेड आहे, त्या ट्रेडर्ससाठी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी म्हणा की हे 2 प्रीमियम अवेलेबल आहेत आपल्याकडे, की कॉल आणि पुट नावाने. म्हणजे जे एक मार्केट वर जातं, मार्केट बरोबर वाढतात, एक मार्केटच्या विरोधात चालतात. आणि मग त्याचा वापर त्यांना इन्शुरन्सच्या प्रीमियम सारखा करता येऊ शकतो. पण इथं डिरेक्टली तुम्हाला ती ॲसेट असायलाच पाहिजे असं नाही. फ्युचरची तुम्ही डिरेक्टली ऑप्शन्समध्ये सुद्धा ते काम करू शकता. म्हणजे तुम्ही प्रीमियम विकतही घेऊ शकता आणि इन्शुरन्स कंपनीसारखे विकूही शकता. दोन्ही गोष्टी तुम्हाला अलाउड आहेत. नवीन जे ट्रेडर्स आहेत आपले, त्यांना जर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये करायचं असेल तर त्यांनी कुठून सुरुवात करायला पाहिजे? एक तर मार्केटचा सगळा सेटअप समजून घ्यायला पाहिजे. सगळेच सेगमेंट म्हणजे कॅश सेगमेंट काय आहे किंवा फ्युचर्स काय आहेत किंवा ऑप्शन्स काय आहेत आणि ते कसे वर्क करतात. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. हे तयार का झालेत, कशासाठी, म्हणजे लॉजिकली त्या गोष्टी तुम्हाला आधी पटायला पाहिजेत. मग हे कॉल आहेत किंवा पुट आहेत, मग हे स्ट्राईक प्राईसवर डिपेंड राहतात. मग चालवतो कोण, मग त्यासाठी इंडेक्स समजला पाहिजे. आता समजा आपल्याकडं निफ्टीबद्दल आपण बोलतोय, निफ्टीचा आपला इंडेक्स आहे, ज्या आपल्या मार्केटमधल्या टॉप 25 परफॉर्मर कंपनीज आहेत, त्याचा एक ॲव्हरेज इंडेक्स आहे निफ्टी नावाने. तसा बँकेचा आहे 15 बँकेचा, मिड कॅप निफ्टी आहे. तर याच्या इंडेक्स ऑप्शनमध्ये मॅक्झिमम काम होतं. किंवा जेवढे फ्युचर्स आहेत ना, त्या सगळ्याचे ऑप्शन्स आहेत. जसं मी सांगितलं ना, नुकसान भरपाईसाठीचे तयार केलेले प्रीमियम आहेत एक. तर त्याचा बेसिक अभ्यास म्हणजे ते कसे चालतात, काय चालतात, स्ट्राईक प्राईस कुठल्या आहेत. त्याच्यामध्ये या प्रीमियमना जसा आपला इन्शुरन्सचा प्रीमियम कमी कमी होत जातो, म्हणजे आपल्याला एक कॉन्ट्रॅक्ट राहतं किंवा त्याला एक पिरियड आहे एक्सपायरीचा. 1 वर्षासाठी आपण गाडीचा एक विमा उतरवला तर 1 वर्षानंतर तो 0 होऊन जातो. तसे हेही प्रीमियम वेळेनुसार कमी कमी होत जातात. त्याला टाइम डिके म्हटलं जातं. ही गणितं माहिती पाहिजेत नेमकं. आणि नुकसान होण्याची ही कारणं आहेत की ह्या गोष्टी समजून न घेतल्यामुळे बरेचसे नवीन किंवा एक्सायटेड ट्रेडर असतात ना, ते काही गोष्टींचं नॉलेज न घेता मग काम करायला सुरू करतात. मग फार निगेटिव्हिटी आहे ऑप्शन्स बद्दल. पण तेच प्रॉपर वेनी समजून घेतलं तर फार चांगले रिझल्ट मिळवता येतात आपल्याला. हे ऑप्शन ग्रीक हा काय प्रकार आहे? म्हणजे ग्रीकचा अभ्यास करणं किती महत्त्वाचं? जे प्रीमियम मी म्हटलं ना तुम्हाला, वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइसचे, जसं मी नेहमी माझ्या वेबिनारमध्येही सांगतो की वेगवेगळ्या प्राइसचे सेम मॉडेलची या वर्षीची गाडी, तिचा प्रीमियम वेगळा असेल, तसं 4 वर्ष जुन्या गाडीचा प्रीमियम वेगळा भरायला लागतो का, त्याचं व्हॅल्युएशन कमी होतं. त्याप्रमाणे इथं त्या इंडेक्सच्या वेगवेगळ्या ज्या प्राइस आहेत, ज्यांना स्ट्राईक प्राइस म्हणतो, त्याचे वेगवेगळे प्रीमियम असतात. मग ते सगळेच प्रीमियम जे आहेत त्यांची चाल एकसारखी नसते. मग त्यात परत 3 प्रकार आहेत, सेगमेंट आहेत. इन द मनी सेगमेंट आहे, ॲट द मनी सेगमेंट आहे, म्हणजे जे करंट मार्केट प्राइस जो असेल त्याचे जे प्रीमियम आहेत त्यांना ॲट द मनी म्हटलं जातं. आणि काही प्रीमियम आहेत ते आउट द मनी म्हणून ओळखले जातात. तर ह्यांचा डिटेली तुम्हाला माहिती पाहिजे की नेमकं मग हे काय आहे. आणि मग मी ऑप्शन बायर म्हणून काम करतोय, तर मला मग इन द मनीमध्येच का काम केलेलं चांगलं. तर तिथला ते जे प्रीमियम आहेत ना, जसं तू आता म्हणालीस की ग्रीक्स काय, तर त्या ग्रीक्समध्ये एक मॅथमॅटिक्स किंवा स्टॅट आहे यांच्या. तर हे प्रीमियम वेगवेगळ्या ग्रोथ रेटनी वाढतात. प्रत्येक प्रीमियम आहे ना स्ट्राईक प्राइस प्रमाणे. तसा इन द मनीमध्ये तुम्हाला ग्रोथ रेट जास्त मिळेल. ॲट द मनीचा असेल तर 50% साधारण ग्रोथ रेट मिळेल.
कम्पेअर टू इंडेक्सची जी मुवमेंट होईल ना त्याच्याशी. आणि आउट द मनी आहेत ना ते फार कमी चालतात, म्हणजे त्यांचे ग्रोथ रेट फार पर्सेंटेजनी कमी कमी होते आणि ते स्वस्तही असतात. त्यामुळं मॅक्झिमम लोकांना वाटतं की तिथं आपल्याला जास्त पैसे मिळतील किंवा कमी पैशात येतात, जास्त क्वांटिटी मिळते. या कारणाने तिथं ऑप्शन्स बायर जे काम करतात ना त्यांच्या चुका त्या सेगमेंटमध्ये व्हायची शक्यता असते. आणि मग हा ग्रोथ रेट म्हणजे त्या ग्रीक्समध्ये डेल्टा नावाने ओळखला जातो. तसंच तो डिके म्हणजे जी वेळ टाइम डिके आहे ना, कमी कमी होत जातात प्रीमियम पर्सेंटेजने, तर त्याला थिटा ग्रीकने ओळखलं जातं. याशिवाय डेल्टा आहे जो त्याचं गॅमा आहे जो डेल्टाचं स्पीड सांगतो, किंवा वेगा आहे जो व्होलॅटिलिटी सांगतो, रो आहे जो आपल्या नॅशनलाइज बँकच्या आहेत त्यांच्या ज्या पॉलिसीज काही चेंज होतील व्याजदरात वगैरे, तर त्याचा इम्पॅक्ट मार्केट होणार आहे तो त्यांनी मोजला जातो. तर असे ते प्रकार आहेत, पण त्याच्या फार डिटेलमध्ये जाऊन चालत नाही ऍक्च्युली. जर ट्रेडर म्हणून काम करायचं असेल ना तर फार त्याचा काही अभ्यास करून त्यांनी काय चांगले परिणाम मिळवता येतात असंही नाही. बेसिक ज्या गोष्टी आहेत की चांगला डेल्टा, चांगला ग्रोथ रेट कुठं आहे, किंवा डीके जो आहे टाइम डीके, मग तो ॲज अ सेलर काम करायची एक पद्धत आहे. म्हणजे ऑप्शन प्रीमियम ना तुला विकता येतात, जसं इन्शुरन्सचं प्रीमियम विकते कंपनी विकते ना आपल्याला, हा तसंही काम करणारा एक वर्ग आहे ऑप्शन सेलर्स किंवा रायटर्स म्हणून ओळखलं जातं इथं. तर त्यांच्यासाठी मग ते जे लवकर कमी होणारे प्रीमियम आहेत ते फायद्याचे ठरतात. आणि बाहेर असाल तर तुम्हाला मग चांगला ग्रोथ रेट असलेला हेल्दी प्रीमियम निवडायला लागतो, आणि मग त्यासाठी तो अभ्यास आहे ग्रीक्सचा. आणि तोही डिटेल्स मध्ये होतो आमच्याकडे. आता आपण ट्रेडिंग करताना स्ट्रॅटेजी वापरली जाते, तर स्ट्रॅटेजी म्हणजे नक्की का? स्ट्रॅटेजी म्हणजे इथं अभ्यासाच्या पद्धती आहेत. फंडामेंटल स्टडी केला जातो, म्हणजे FI, DI त्यांच्या इन्व्हेस्टमेंट कुठं चाललेत काय, त्यावरून एक मार्केटचा अंदाज बांधला जातो. किंवा टेक्निकल अनालिसिस, फार चांगले रिझल्ट मिळतात ते टेक्निकल अनालिसिसनी. त्यामध्ये मग प्राइस ॲक्शन हा एक आत्मा आहे त्या मार्केटचा. म्हणजे कलेक्टिव्ह आपण सगळे एकत्रित ट्रेड करतो ना, त्या सगळ्यांचा एकत्रित इम्पॅक्ट त्या मार्केटच्या प्राइसवर होणारा, ह्याचा एक अभ्यास आहे प्राइस ॲक्शन म्हणून. त्यात बरेचसे चार्ट पॅटर्न्स आहेत, मग कॅन्डलस्टिक आहेत, ऐकिनॅचे आहेत, स्ट्रक्चरचा अभ्यास आहे, ट्रेंडचा अभ्यास आहे, रिव्हर्सलचा अभ्यास आहे, आणि मग इंडिकेटर्स आहेत. मागच्या 40-50 वर्षात ना त्यात बरंचसं संशोधन मेजरली जापनीज आहेत, काही नवीन ॲड ऑन होतात, काही मिक्सिंगमध्ये तयार होतात. तर असे बरेचसे इंडिकेटर्स आहेत जे तुम्हाला मार्केटची दिशा सांगू शकतात. काही तुम्हाला हिस्ट्री कलेक्टिव्हली देतात ॲव्हरेजनी, काही तुम्हाला मोमेंटम म्हणजे जो चेंज इन स्पीड होतं ना वरती जाताना मार्केट किंवा खाली येताना, तर ह्याही कॅल्क्युलेशनसाठी काही इंडिकेटर्स बनलेत. तर त्याचा अभ्यासही आपल्याला करून चांगले रिझल्ट. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठली स्ट्रॅटेजी वापरली जाते किंवा तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरता? आमच्याकडे आता जो माझा 8-10 वर्षाचा प्रवास आहे ना, तो सुरुवात आमची झाली होती फ्युचर ट्रेडिंगमधून. त्यावेळी कमोडिटी मार्केटमध्ये जे लागणारं मार्जिन आहे ना तेही कमी लागायचं, आणि मग हळूहळू आम्ही ऑप्शन्सकडे आलो. ऑप्शन्सला मार्जिन कमी लागतं, आणि तो जो पॅच होता आमचा शिकण्याचा, तो जो प्रोसेस आहे त्यातून प्रत्येकाला जावं लागतं. मग रेडीमेड नॉलेजही तुम्ही घेता कुठल्या तर वर्कशॉप वगैरे करून, आणि मग स्वतःचं तुमचं त्याच्यात इंटरेस्ट असेल तर तुमचा तो प्रोग्रेस सुरू राहतो. त्याप्रमाणे मग प्राइस ॲक्शन जशी आम्हाला समजायला लागली हळूहळू, आणि त्याच्यावर जसं काम व्हायला लागलं तसं तो एक कॉन्फिडन्स बिल्टअप होत गेला हळूहळू. आणि मग इंडिकेटर्स म्हणजे आमच्याकडे जी स्ट्रॅटेजी आहे ना ती ब्लेंड आहे. प्राइस ॲक्शनचा चांगला पार्ट, इंडिकेटर्समधले जे चांगलं आहे ते, कॅन्डल्स किंवा ऐकिण्याचे त्यातले काही प्रकार आहेत, त्याच्यातले जे काही चांगलं आहे ना ते सगळं एकत्रित करून एक चांगला रिझल्ट देणारी स्ट्रॅटेजी आहे जी आम्ही वर्कशॉपमध्ये शिकवतो नेहमी, आणि त्याच्यावरच काम चालतं आमचं. ट्रेडिंगमध्ये अनेक प्रकार आहेत, जसं की स्विंग, इंट्राडे, त्यापैकी कोणता टाईप चांगला आहे नवीन ट्रेडर्ससाठी? आता काय होतं, तुला ॲज अ इन्व्हेस्टर काम करायचं आहे तर तुला मग मोठा व्ह्यू 2 महिने, 4 महिने, 8 महिने किंवा वर्षाच्या पट्टीत तुम्हाला तिकडे लक्ष द्यायला लागतं. मग ते स्लो मुव्हिंग मार्केट आहे, मग त्याच्यासाठी सेगमेंट आहे, शेअर्सचे खरेदी विक्रीत तुला जायला पाहिजे. आमच्याकडे जे चालतं ते मेजरली इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंग. त्यामध्ये मग फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये कंपल्सरी आम्ही इंट्राडे तुम्हाला सजेस्ट करतो की कंपल्सरी इंट्राडेच काम करा, कारण ते आता बोललेलं जे आहे ना की हे प्रीमियम कमी होत जातात, टाइम डीके आहे ना, आणि त्यामुळं त्याचं बळी आपण ठरवू नये.
म्हणून इथं इंट्राडेला फार चांगले रिझल्ट मिळवता येतात आपल्याला. ट्रेडिंग मध्ये करिअर करायच्या किती संधी आहेत, किंवा एखाद्या नवीन ट्रेडर्सला जर त्यात करिअर करायचं असेल तर त्यात काय स्किल असले पाहिजे? स्किल सिम्पल साध्या भाषेत तुला सांगायचं तर फक्त रिॲक्ट होता आलं पाहिजे आपल्याला मार्केटच्या मुवमेंटला. जो काही अभ्यास आपला आहे ना, एकतर अभ्यासाची तयारी पाहिजे. इथं शॉर्टकट्स काही नाही आहेत. बऱ्यापैकी भांडवल पाहिजे तुझ्याकडे स्वतःचं, आणि मग वेळ सगळ्यात महत्वाची, की आपल्याला वेळ द्यायला पाहिजे. आणि मग त्यानंतर त्याचा अभ्यास, मग तुम्ही कुठल्या फ्लोचा इंडिकेटर बेस चाललाय, प्राइस ऍक्शन बेस चाललाय, किंवा जे काय असेल ते, तर त्याच्यात झोकून देऊन एक शिस्तबद्ध राहून काम करणं. आणि ते केलं तर करिअरचे फार चांगल्या संधी आहेत. म्हणजे तुम्ही एक तुमचा कंटिन्युअस इन्कम सोर्स म्हणून बनवू शकता. फार चांगली कन्सिस्टन्सी, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो विनिंग रेट जो आपला आहे रोजचा काम करताना, तर तो चांगला तुम्ही मेंटेन केलात, काही नियमात राहून काम केलं तर फार चांगल्या संधी आहेत. आता ट्रेडिंग हे क्षेत्र एवढं मोठं आहे की नवीन असू दे नाही तर जुने असू दे, प्रत्येकाला लॉस हा होतोच. तर ट्रेडिंग करताना लॉस होऊ नये म्हणून काय काळजी घेतली अभ्यास, पाहिजे? परत त्याच गोष्टी आल्या ना, की आता एवढ्या सोशल मीडिया झाले, रील्स आहेत, युट्यूब्स आहेत, किंवा आपल्याला सांगणारे सल्लागारही भेटत जातात. प्रत्येक माणूस जवळपास या मार्केटपासून आता लांब नाही राहिलेला. प्रत्येक आता न्यू कमर्स, नवीन जी पिढी आहे त्यांना तर सगळ्याच गोष्टी बऱ्यापैकी येत राहतात त्यांच्या, आणि त्यांचा इंटरेस्टही आहे. तर शिस्तबद्ध राहून काम करणं, हा व्यवसायासारखं तुम्ही जर ट्रीट केलं ना, की गॅम्बल करत जुगारासारखं न विचार करता, चमत्काराची अपेक्षा न करता, थोडक्यात म्हणजे रात्रीत मी करोडो कमवतो किंवा कुठला तरी असा जादूचा दिवा मिळू दे, म्हणजे स्ट्रॅटर्जी किंवा काहीतरी, आणि मग मी काहीतरी मोठ्या उलाढाली करतो, अशी स्वप्न न बघता ज्याचा थोडाफार त्रास घ्यायची ज्याची तयारी आहे, पेशन्स पाहिजे, पेशन्स आहेत, मग त्याच्यात ती डिसिप्लिन आली, तुमचे नियम आले, आणि आपण कुठल्या सेगमेंटमध्ये काम करतोय त्याप्रमाणे तुमचा तो मग सेटअप वगैरे सगळं आलं त्याच्या. हे ट्रेडिंग मनोविज्ञान हा काय प्रकार आहे? सायकोलॉजी म्हणून एक विषय आपल्या डोक्यावर येतो की ट्रेडिंग काही जणांचं काय होतं की मला सगळं माहिती आहे, म्हणजे कळतंय पण वळत नाही, अशा गोष्टीत पण आहेत बरेच. 8-10 वर्ष काम करतात लोक, पण त्यांना पैसे कमवणं जमत नाही, आणि जमलं तर ते कन्सिस्टंट कमवणं जमत नाही. म्हणजे रोज कमवणं हा एक वेगळा पार्ट आहे, आणि डेली आपला इन्कम सोर्स असेल तर ब्रेड बटर सारखं आपण ट्रीट करायला पाहिजे ना याला. आणि मग ते तुम्ही लॉटरी सारखं ट्रीट करायला लागला तर मग त्याचे ते अपडाऊन्स येतात किंवा लॉसेस होतात, त्यांना फार मेंटली आपण डिस्टर्ब होतो, म्हणजे फ्रस्ट्रेट होऊ शकतो, निगेटिव्हिटी येऊन जाते परत परत घेतलेल्या लॉसेसनी, आणि ते लॉस होऊ द्यायचे नसतील तर आपल्याला मग थोडं न्यूट्रल राहायला शिकायला पाहिजे. म्हणजे आपल्याला न्यूट्रली रिॲक्ट व्हायचं. तुमचा जो काही अभ्यास असेल त्याचे रिझल्ट माहिती पाहिजेत. आपण किती वेळेला आपला विनिंग रेट, म्हणजे आपण पास किती वेळ, राईट किती वेळा होऊ शकतो, फेल्युअर किती वेळा होऊ शकतं. मग जर फेल्युअर होणारच आहे तर त्याचं पर्सेंटेज तुम्हाला माहिती असेल, आणि ते जर मॅनेज करणं तुम्हाला चांगलं जमत असेल तर तीच सायकोलॉजी. म्हणजे थोडक्यात पुन्हा काय करतो आपण, की अभ्यास पाहिजे, त्याच्यावर विश्वास पाहिजे, आणि त्याच्यावर ठाम राहायची तुमची तयारी पाहिजे. अच्छा, सध्या चर्चेत आहे ते म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग. तर फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, किंवा आपण फॉरेक्स ट्रेडिंग करू शकतो का? आता मुळात आपल्या गव्हर्नमेंटने ते अलाउ नाही केलेलं. जे काही चाललंय ना फॉरेक्समध्ये, जे करन्सीच्या पेअर्समध्ये ट्रेडिंग चालतं किंवा बुलियन्समध्ये गोल्ड सिल्वर याच्यामध्ये चालतं, तर ते डबा ट्रेडिंग सारखा विषय आहे तो. म्हणजे थोडक्यात ऑथोराइज अकाउंटवर आपण काम करत नाही, त्यामुळे तिचं बरंच फसले जाण्याची शक्यता आहे किंवा फसलेल्या केसेस आहेत खूप. तुमच्याकडे बरेचसे स्टुडंट किंवा असं झालेला डाटा येत राहतो नेहमी, असं काहीतरी केलं आणि इथं असं झालं तर ते करू नका. आपलं मार्केट फार चांगलं आहे, आणि इंडियन मार्केटमध्ये मुळात मागच्या 8-10 वर्षात जी इन्व्हेस्टमेंट होते, जो व्हॉल्यूम डेव्हलप होतोय, तर तो जगातल्या कम्पॅरेटिव्ह बाकीच्या मार्केटपेक्षा फार चांगला आहे. म्हणजे एवढ्या क्रायसिसमध्ये आता युद्धाच्या परिस्थितीत सुद्धा आपल्याकडं पर डे जवळपास 1,500-2,000 करोडनी इन्व्हेस्टमेंट सुरूच आहे सध्याचा डाटा. तर त्याचा फायदा आपण उठवायला पाहिजे. मग ते जुगार होऊ द्यायचा नसेल, या ट्रेडिंगचा गॅम्बलिंग करायचं नसेल, तर तुम्हाला चांगल्या प्लॅटफॉर्मवर, चांगल्या ब्रोकर बरोबर, किंवा त्याचा व्यवस्थित नियम, अभ्यास, डिसिप्लिन, पेशन्स, या सगळ्या गोष्टी आल्या, त्या सगळ्या बरोबर तुम्हाला जायला पाहिजे. आता तुम्ही प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तर छानच दिली, जसं म्हणजे प्रत्येकाला त्यातून ज्ञान भेटेल असं. पण सर्वात महत्वाचं म्हणजे आता नवीन ट्रेडर्सला तुम्ही काय सल्ला द्याल? नवीन ट्रेडर्सनी थोडक्यात चमत्कार होतो इथं, ते आधी डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे. चमत्काराची अपेक्षा करण्यापेक्षा अभ्यासाने
आपल्याला इथं चांगलं उभं राहता येईल किंवा लॉंग टर्मचा विचार करायला पाहिजे. 1-2 दिवसाच्या लॉटरीसारखं याला ट्रीट न करता या मार्केटला तुम्हाला थोडे अपडाऊन सुरुवातीला शिकायचा पॅच आहे. जसं पोहायला शिकतो, ड्रायव्हिंग शिकतो ना, तसंच विषय होतो. ते या सगळ्या गोष्टी तुमच्या मसल मेमरीत यायला किंवा ते जे काही ट्रिक्स आहेत, जे काही तुमच्या स्ट्रॅटर्जी वगैरे सगळा जो प्रकार आहे ना अभ्यासाचा, तो सगळा आपल्याला आत्मसात व्हायला काही पिरियड तुम्हाला द्यायला लागेल मार्केटला. मग त्या पिरियडपर्यंतचं तुमचं फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा त्या गरजा पूर्ण करणं, आपल्या लायबिलिटीज असतील तर ते सगळं होत असेल किंवा ते डिस्टर्ब होऊ नये इतक्या अमाऊंटने तुम्ही इथे येत असाल तर जरूर आहे. फार चांगलं मार्केट आहे. पाटील सरांचं कोल्हापूरमध्ये DPTR हे इन्स्टिट्यूट पण आहे, जिथं ते ट्रेडिंग विषयीचे कोर्सेस घेतात, मार्गदर्शन करतात. त्यांचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. त्याच्यावर विद्यार्थ्यांनी काय काय मिळवलं, त्यांना काय शिकता आलं याविषयीच्या सक्सेस स्टोरी, ते अनुभव कसे होते त्याबद्दल काय सांगाल? जसं ऑनलाईन आम्ही सुरू केलं ना, तसं स्ट्रॅटर्जीवर येणारे रिझल्ट समोरून यायला लागले. म्हणजे विद्यार्थ्यांचे की सर मी आता ओके आहे. काही जण 10 वर्ष करत होते काम, काही जण बरेच कोर्सेस केले होते, मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी या अवेलेबल आहेत आणि मग त्यांच्याकडून रिप्लाय यायला लागले. मग तो आमचा पण कॉन्फिडन्स बिल्टअप होता ना की आपण काहीतरी देतोय आणि त्याचे चांगले रिझल्ट येत आहेत समोर. ते रिझल्ट बाकीच्यांना, मग आता आपल्याकडे 100 स्टुडंट असतील, सुरुवातीला माझ्याकडे 10-5 असं सुरू झालं होतं. आता 3-4 हजार पर्यंत तो नंबर गेलाय. सगळे कनेक्टेड आहे आम्ही. मग त्याच्यात सगळ्यांनाच तो टेम्पो पकडणं जमत नाही. मग त्यांना एक मोटिवेशन राहावं किंवा नवीन येणाऱ्याला समजावं. मुळात ऑप्शन्स बद्दल आम्ही त्याच्यात जास्त फोकस केलाय, कारण ऑप्शन्स बद्दल निगेटिव्हिटी फार आहे मार्केटमध्ये की इथं शक्यच नाही, इथं प्रॉफिटच मिळणं शक्य नाही किंवा ते प्रीमियम शून्यच होतात, तर मग बाहेर कसं प्रॉफिट कमवू शकतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत एक ना. मग ते अर्धवट नॉलेजने त्या गोष्टी कंटिन्यू झालेल्या आहेत आणि मग ते सगळं कमी व्हावं आणि तो जो हे आहे ना विश्वास, तो राहावा. आणि जे करतायत ऍक्च्युली माझ्याकडे काम, म्हणजे मागच्या जवळपास 2-2.5 वर्षात ना 20-30 हजारात सुरुवात करून 60-70-80 लाखाकडे गेलेले मेंबर आहेत माझ्याकडे. म्हणजे नेट प्रॉफिट त्यांचा. मग आमचा तो कमी पैशात म्हणजे मिनिमम घेऊन सुद्धा मॅक्झिमम कडचा, म्हणजे कंपाऊंडिंग बद्दल बोलतो आम्ही. तुमचं जर्नलिंग कसं असायला पाहिजे, दररोजच्या तुमच्या सवयी, मग सेटअप आला त्याच्यामध्ये. आता बरेचसे आता नेट ॲडव्हान्स झालंय, म्हणजे 5G पर्यंत आलो आपण, सॉफ्टवेअर ॲडव्हान्स झालेत, फोन ॲप झालेत चांगले. त्याचा अभ्यासासाठी फायदा करून घेतला तर चांगला आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी समजाव्यात, कळाव्यात म्हणून त्या चॅनलवर मग तशा गोष्टी होतात आपल्या की बाबा आहे त्याच्यात पैसे मिळू शकतात आणि चुकीचं नाही आहे. मग त्याला मिळतात तर मला का नाही मिळत, मग त्याचं बरोबर होतंय तर माझं का नाही. मार्केट तेच आहे, सगळं तेच आहे. म्हणजे जे नवीन ट्रेडर्स आहेत किंवा ज्यांना ट्रेडिंग मध्ये करिअर करायचे, त्यांना जर तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये यायचं असेल तर कशा पद्धतीने ते तुम्हाला? आपल्याकडं ऑनलाईन ऑफलाईन असतात. जसं माझा नंबर आहेच तुमच्याकडं, तर तुम्ही तो मिळेलच. ऑफलाईन यायचं असेल तर कॉल करून तिथे येऊन चौकशी करू शकतात. ऑनलाईन वर्कशॉप असं ज्यांना येणं शक्य नाही ते ऑनलाईन केलं तरी तिथेही पूर्ण सपोर्ट मिळतो. मुळात फक्त वर्कशॉप घेणं किंवा त्यांना एक स्ट्रॅटर्जी शिकवणं इतपत लिमिटेड हा ठेवलेला नाही आमचा जो सगळा सेटअप आहे ना. त्यामध्ये तो आलेल्या विद्यार्थ्याला त्याला समजेपर्यंत, मग ते काही जणांना 1 वर्ष लागतं, काही जणांना 2 वर्ष अशी आहेत, तर ते कंटिन्यू ॲज अ फॅमिली मेंबर आमच्याबरोबर कम्युनिटीमध्ये कनेक्टेड राहतात. रोजच्या चर्चा असतात, ग्रुपवर कॉल असतात. आणि ज्यांना शक्य होतं ते डिरेक्टली पण येतात की लाईव्ह मार्केट तुमच्याबरोबर बसूनच आम्हाला. आतापर्यंत किती विद्यार्थी या कोर्समधून गेले? ऑनलाईन माझ्याकडं 3000+ विद्यार्थी झाले आता या 2 वर्षात, आणि ऑफलाईनचे असतातच सुरू. आता तुमच्या इन्स्टिट्यूट बद्दल आम्ही युट्यूबवर पण व्हिडिओ बघितले. विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर उंच शिखरावर गेलेले आहेत, तर त्याच्या मागचं रहस्य काय की कसं काय ते तेवढे यश संपादन करू शकले? एकतर त्यांची इच्छा शिकण्याची, डिसिप्लिन राहायची क्षमता, आणि आमची स्ट्रॅटर्जी. म्हणजे आपल्याकडं कॉपीराइट स्ट्रॅटर्जीचे 10-14 फॉर्म्युले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये जो सक्सेस रेशो आहे, विनिंग रेट आहे ना, तर तो 90-95% जास्त ऑटोमॅटिकलीच राहतो. आणि मग तो जे कोणी फॉलो करतोय त्याच्यासाठी आधी समजून घ्यायला पाहिजे, आणि समजल्यानंतर जे जसं सांगितलंय किंवा जसे ते नियम घालून दिलेत त्याप्रमाणे मार्केटला रिॲक्ट होत असेल तर ही गोष्ट कोणाबरोबरही घडू शकते. म्हणजे कुठलाही मेंबर ज्याला मराठी लिहिता वाचता येतं किंवा बऱ्यापैकी समजतं ऑपरेशन्स, तर तो ट्रेडिंग शिकून ना चांगली कन्सिस्टन्सी मेंटेन करून जर
कंपाऊंडिंग बेस आमचा जो फॉर्म्युला किंवा स्ट्रॅटर्जी आहे प्रॉफिट मल्टिप्लिकेशनची, तर तसा जर तोही राहिला कंटिन्यू तर 20-40 हजार रुपयाचे लाखो आणि लाखो कन्वर्ट होऊ शकतात. जसं त्या स्टोरी आहेत की 20-30-40 हजाराचे 70-80 लाखावर गेलेले काही मेंबर आहेत. शेकडो मेंबर्स आहेत सक्सेस मिळवणारे. सगळेच समोर येत नाहीत ना एक्सपोजरसाठी. काही जणांना समजू पण द्यायचं नसतं घरच्यांना की मी ट्रेड करतोय. काही जण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत, त्यांनाही एक्सपोज होता येत नाही की मी, त्यांना अलाऊच नाही इंट्राडे ट्रेडिंग वगैरे. त्यामुळे त्या गोष्टी माझ्याकडे पर्सनली तुम्हाला मिळतात चॅनलवर. त्यातून सिलेक्टेड मग जे तयार होतात की ठीक आहे सर मी हे करायला तयार आहे, तर ते सगळे आहेत. मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की ऑप्शन ट्रेडिंग आणि फ्युचर ट्रेडिंग विषयी तुम्ही कोर्सेस घेतात, म्हणजे रिस्क फॅक्टर काय आहे, किती आहेत? रिस्क ही राहतेच या मार्केटमध्ये. कॅल्क्युलेटेड रिस्क ठेवणं ही तुमची जबाबदारी राहते की लॉसेस हे होणारच आहेत. परमनंट प्रॉफिट शक्य नाही. 100% अपेक्षा असेल तर हे तुमच्यासाठी क्षेत्र नाही. बाकीचे बिझनेस आहेत तसे इथंही चान्सेस आहेत, फक्त ते लॉसेस मिनिमम असावेत आणि ते मॅनेजेबल असावेत किंवा मॅनेज करता येण्यासारखे असावेत. तशीच आपली स्ट्रॅटर्जी आहे की जे लॉसेस होतात ते फार मोठे तुम्हाला झोप उडवणारे असत नाहीत. आणि मग त्या गोष्टी म्हणजे थोडक्यात मार्केट ट्रेंडमध्ये असताना काम करणं की अप ट्रेंड आहे किंवा डाऊन ट्रेंड आहे तर तिथं चांगले काम करतात. बरेचशी लोक काय होतात, मार्केट ज्यावेळी कुठंच जात नाही म्हणजे साईडवेज राहतं, कन्सोलिडेट होतं ना, त्यावेळी फार चुका करून नुकसान करतात. किंवा मग ऑप्शन्समध्ये एक सगळ्यात मोठा इश्यू काय होतो, लॉट साईजचा. हे जे प्रीमियम मी बोललो ते हळूहळू स्वस्त होत जातात आणि मग स्वस्त होत गेले की आपोआप ती आतून एक जुगाराची मानसिकता बाहेर येते आणि मग लॉट साईजवर कंट्रोल न राहणे आणि नेमकं मग चुकीच्या वेळी चुकीच्या लॉट साईजमध्ये तुम्ही जर लॉसेस घेतलात तर मग प्रॉब्लेम होऊ शकतात. तर त्या गोष्टी अवॉइड का करायच्या, कशासाठी करायच्या आणि कशा करायच्या, ह्या सगळ्यावर आपल्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करताना डिसिजन मेकिंग किती गरजेचं आहे, कारण शेअर्स किंवा जे काही ते अपडाऊन होतच असतं. मग आपल्याला पटकन कसं कळणार की आता आपण हे विकलं पाहिजे किंवा हे घेतलं पाहिजे? ते सगळं चार्ट सांगेल तुम्हाला फक्त रिॲक्ट व्हायचं आहे. ते व्हायच्या आधी तो चार्ट काय सांगतोय ही भाषा तुम्हाला शिकवली जाते की नेमकं ते तसं काय, आणि ते लॉजिकली तुम्हाला पटवून दिलं जात आणि मग तुम्ही रिॲक्ट व्हायचंय. फक्त जे तो समोर जे चाललंय प्राइस मध्ये जी ऍक्शन चाललंय त्याला रिॲक्ट व्हायचं आहे. तेवढंच तुम्ही जरी केलं जसं सांगितलंय तसं तरी रिझल्ट तुमचे चांगले राहू शकतात. आता तुम्ही ट्रेडिंग इन्स्टिट्यूट स्थापन केलं, पण हे ट्रेडिंग इन्स्टिट्यूट तुम्ही स्थापन केलं ह्याच्या मागे काय उद्देश होता, तुमचा काय हेतू होता? त्यापूर्वी तुम्ही काय करत होतात? एक तर मी या क्षेत्रातला नव्हतो किंवा हे कोणच असत नाही आपल्या भारतात तरी किंवा आपल्या एज्युकेशनल सिस्टीम मध्ये असा कुठला अभ्यासक्रम नाही की तुम्हाला ट्रेडर बनवलं जातंय किंवा इथं काम कसं करायचं या गोष्टी ह्या तुम्हाला अनुभवाने शिकायला लागतात. अशाच धडपडत तसाच एक इंटरेस्ट सगळ्यांचा 4 चौघाचा असतो तसं मी ग्रॅज्युएशन केलं, सायन्स ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर मी व्यवसायात होतो माझ्या इंटेरियर आणि कन्स्ट्रक्शनच्या. आणि मग त्या काळात फक्त शेअर मार्केटची एक ओळख झाली मित्रांकडून इकडं तिकडं आणि मग थोडीफार हजाराच्या पट्टीतली इन्व्हेस्टमेंट आणि त्यात मग मार्केटचे आलेले ड्रॉप आणि मग ते वाईप आउट झालेलं भांडवल आणि मग हळूहळू कमोडिटी मार्केट सुरू झालं 12-14 वर्षापाठी. मग आणि मग असेच एक मेंटर भेटले आणि त्यांनी मग चांगलं आम्हाला मार्गदर्शनही केलं. त्या मार्केटबद्दल आधी समजून घेतलं, म्हणजे वर्कशॉप करूनच आम्ही त्या मार्केटमध्ये आलो आणि मग त्याच्यातले सगळे अनुभव मग सुरुवात आमची तिथून झाली आणि मग त्याच्यामध्ये मग येणारं फेल्युअर मग समजायला लागले की आपण कसं ट्रीट करतोय मार्केटला. मग ते सगळ्या गोष्टी ज्या 4 चौघाबरोबर होतात ना, लॉसेस, प्रॉफिटने येणारे एक्साइटमेंट आणि मग धाडसानं घेतलेले चुकीचे निर्णय, परत आलेले लॉस, मग संपलेले फंड, फ्रस्ट्रेशन, निगेटिव्हिटी, हे सगळं झालेलं आहे. आणि मग एक त्याचे पाठ न सोडल्यामुळे म्हणजे मार्केटची पाठ न सोडल्यामुळे एक वेळ असा होता ना की समजायला लागलं की आपण याच्यात जर प्रॉपर डिसिप्लिन राहिलो तर हे आपल्याला शक्य आहे. म्हणजे आपल्याला इथून पुढच्या लाईफमध्ये बाबा चांगला एक अर्थार्जन किंवा फायनान्शियल सोर्स बनू शकतं मार्केट. सगळ्या सेगमेंटमध्ये काम केलं, इंडिकेटर्सचे सगळे सर्चेस झाले, मग या सोशल मीडियामधून जसं यूट्यूब वगैरे सुरू झालं होतं, हळूहळू नेटची स्पीड वाढायला लागले, सॉफ्टवेअर अपडेट झाले, बरेचसे सोर्सेस यायला लागले की ज्यातून आपण चांगली इन्फॉर्मेशन मिळवू शकतो. आणि मग अभ्यास, तो इंडिकेटरचा अभ्यास, मग त्याचं ते लॉजिकल पटणं आणि त्यासाठी लागलेला वेळ गेल्यानंतर प्राइस ॲक्शन त्याच्यात ॲड ऑन झाली. मग एक कॉन्फिडन्स यायला लागला की आपल्याला
10 मधल्या किमान 5-7 वेळा तरी जजमेंट चांगलं मिळू शकतं. आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन प्रॉपर, की मग मी मिनिमम साईडला राहिलो तर मी काय करू शकतो, मॅक्झिममसाठी मला काय रिस्क आहे, रिस्क कशी मॅनेज करायचे. मग यातून झालेलं ते संशोधन आणि मग ते सगळं कॉपीराईट फॉर्म्युल्यामध्ये आलं आमच्या हळूहळू. जी काही आमची जी स्ट्रॅटर्जी वगैरे आहे जी मी वापरतो आणि तीच मग पुढं कंटिन्यू झाली. त्यामध्ये प्राइस ॲक्शनचा फार मोठा भाग आहे तो आत्मा आहे त्याचा. आणि मग त्याच्यासाठी लागणारे इंडिकेटर रिॲक्ट व्हायसाठी आपल्याला काय म्हणतात ते सहज रिॲक्ट होता यावं फार विचार न करता, यासाठी ती इंडिकेटरची मदत आणि त्यातून मिळालेला रिझल्ट. मग जसं आम्हाला तो कन्सिस्टन्सी द्यायला लागला तसं मग हळूहळू त्या गोष्टीबद्दल समोरून पण मग रिक्वेस्ट आलेली की मग मला शिकवा हे करा. मग आमचं एक छोटंसं ऑफिस होतं 8-9 वर्षापूर्वी, मग तिथे स्वतःसाठी सुरू केलं होतं. तिथून मग डिमांड वाढल्यामुळे मग ते इन्स्टिट्यूटमध्ये रूपांतर करूया की लोकांना जे आम्हाला मिळत नव्हतं. म्हणजे पूर्वी काय होतं, इथं येणाऱ्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातली मुलं फार आहेत आणि मग काय होतं ती अशीच भरकटत राहतात किंवा मग त्याच्याकडे नाही आहे फायनान्शियल ॲबिलिटी पण हुशार आहेत सगळं आहे, पण मग इंटरनेटची हे किंवा बसायला जागा न मिळणं ह्याही अडचणी आहेत. त्यामुळं आपण ते सगळं फ्री ऑफ सपोर्ट ठेवलं आहे. म्हणजे तुम्हाला इंटरनेट फ्री आहे, सगळ्या फॅसिलिटीज आहेत, या बसा, फक्त तुमची इच्छा पाहिजे की मला शिकायचं आहे, मी तिथे येऊन बस. आणि ते तसं रूपांतर झालं आहे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि त्याचेच मग हळूहळू रिझल्ट मिळायला लागले. आता प्रत्येकाचाच काही ना काही प्रवास असतो, त्यात अपयश मग यश असं होत जातं. मग तुम्ही जेव्हा ही सुरुवात केली किंवा तुम्ही पर्सनली जेव्हा ट्रेडिंग करायला लागलात त्यावेळेस अशी कुठली फेज आली का की जिथं वाटलं की नाही नको आता हे आपल्याकडून जमणार नाही, असा काही किस्सा आहे का? खूपदा झालं. एकतर मेजरली इथं लोक येतात ना ती म्हणजे कमी वयात, आता झालं तुम्ही इंटरनेट नवीन मुलं जी येतात ना कॉलेज संपल्या ते फार कमी भांडवलातून वगैरे येतात. पण ट्रेडिंग करूया किंवा इथं काहीतरी करून बघूया आणखी एक्स्ट्रा पैसे कमी हे कोण करतो, बऱ्यापैकी सेटल झालेल्या वयात लोकांच्या डोक्यात हे विचार यायला चालू होतात. म्हणजे तिथं लग्न झालेलं असतं, जबाबदाऱ्या सुरू होतात, मुलं बाळ, आणि कदाचित तो कुठल्या तरी सर्व्हिसमध्ये असेल किंवा कुठेही तुम्ही एका बऱ्यापैकी चांगल्या फेजमध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी येतात समोर. तशाच आमच्या समोर आल्या आणि मग तिथे येणारं अपयश तिकडच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब करतात ऑटोमॅटिकली. तुमचं मग वैयक्तिक लाईफ डिस्टर्ब होतं ना पैशाच्या मॅटरमध्ये, आणि मग त्याचे होणारे परिणाम म्हणजे असे फार झालेत त्या काळात मार्केटमध्ये. मग त्या आमच्या चुकांच्यामुळं होतंय ते, आणि हे जसं कळायला लागलं ना की आपण चुकल्यामुळे त्या गोष्टी व्हायला लागल्या. मार्केट एक काळ होता असा की आपल्याला भले याच्यात शक्यच नाही किंवा याच्यात आपण कामच करू शकत नाही किंवा हे आपल्यासाठीचं नाही आहे असंही वाटलं बऱ्याचदा. पण बराच अभ्यास करत विचार करत मग काही काळ अशी वर्ष होती की जिथं आम्ही ट्रेडिंग पूर्ण बंद ठेवलं होतं. म्हणजे फायनान्शियल इश्यू ते तर मोठं कारण आहेच, आणि शिवाय तो कॉन्फिडन्स नव्हता की आता परत आपण आणखी एक नवीन ट्राय करून खरंच त्याच्यात स्टेबल होऊ शकतो का. मग थोडं अभ्यासाकडे लक्ष वळवलं, मग त्याचे रिझल्ट समजायला लागले, मग आपल्याच चुकांच्यामुळे झालेल्या गोष्टी आहेत हे जसं समजायला लागलं तसं हळूहळू परत येणं झालंय. आता मोस्टली ट्रेडिंग करायचं म्हटलं की फॅमिली सपोर्ट भेटत नाही, कारण त्यांना दिसतं की ह्याच्यात लॉसच होतो, प्रॉफिट जास्त लक्ष देत नाहीत. मग तुम्हाला तुमच्या फॅमिलीचं तर सपोर्ट कसं आहे, मराठी माणसाचं सगळ्याच महाराष्ट्रात सगळ्यांचेच माझ्याकडे एवढ्या जणांचे रिप्लाय येतात, ट्रेडिंग करणं किंवा शेअर मार्केटमध्ये करिअर करतो असं जर कोण म्हणत असेल घरात, तर तो कुठल्याही परिस्थितीत असेल आर्थिक परिस्थितीत तर याला जुगारच समजलं जातं. तर अभ्यासाने केलं तर हे नाही आहे, हे प्रूव्ह केलेली लोक आहेत माझ्याकडे. म्हणजे शेकडो मेंबर्स आहेत, मुलं आहेत की ज्यांचं करिअर घडलं याच्यातून, की त्यांचं रोजचा अर्निंग याच्यात शेती करतायत, कोण बागकाम करतोय माझ्याकडे. शिवर मोरे सारखा आहे, ते द्राक्षाची शेती वगैरे करतोय तासगावला. आता त्यांना कालचाच विषय आमचा रिव्ह्यू मीटिंगमध्ये झाला की 20,000ची जवळपास आता 16-17 लाख प्लस आहे. प्रवीण छतपालकर सारखा मेंबर आहे यवतमाळचा माझ्याकडे, तर त्यांना तो पॅनाडेमिकचा काळ त्याचे व्यवसाय प्रॉब्लेममध्ये आले होते आणि आता तो सगळ्यात हायस्ट म्हणजे 70-80 लाख प्लस आहे. त्याचा ऑन अँड ॲव्हरेज त्यांनी 20-22 हजारात सुरू केलं होतं. पहिले 5,000 रुपये त्याला मिळवायला 1.5 महिने लागले, तर 1.5 महिना. मग हे जे वर्कशॉप असतात ते सगळंच पहिल्याच अटेम्प्टमध्ये समजते असंही नाही ना. मग आमच्याकडे त्याचे रिपीट सेशन होतात, रिव्ह्यू मीटिंग असतात, तुम्हाला परत परत समोर आल्यानंतर आपण एकमेकाच्या तुमच्या क्वेरीज काय आहेत, काय चुकतंय, आणि मग त्या प्रोसेसमध्ये कंटिन्यू होतं. तसं आमच्याकडं आहे सुरू. तर आपल्याकडं माझ्याशी कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला मिळेल एक कॉपीराईट स्ट्रॅटर्जी, जी जे 10-12 फॉर्म्युले आहेत. ऑप्शन्समध्ये काम करा किंवा फ्युचर्समध्ये रिॲक्शन टाईम, आपला रिॲक्शन फक्त वेगळ्या टाईपनी करतो.
कमोडिटी मार्केटमध्ये काम करणं सोपं होऊन जातं तुम्हाला आणि त्याचा जो विनिंग रेट आहे त्या स्ट्रॅटर्जीचा तो 90-95% जास्त ऑलरेडी आहे, तो तुम्हाला 100% नेता येऊ शकतो काही गोष्टींची काळजी घेतली तर. त्याच्यासाठी लागणारा पूर्ण सपोर्ट आमच्याकडून मिळेल. सॉफ्टवेअरपासून हँड हेल्डिंग, तुम्हाला ट्रेड कसे घ्यायचे, कुठं घ्यायचे, कसं स्ट्रॅटर्जी वर्क करते दाखवण्यापर्यंत. मग त्यासाठी ऑफलाईन ऑनलाईन रिव्ह्यू मीटिंग असतात. शिवाय तुम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आमच्याबरोबर बसूनही ट्रेड करू शकता. आणि ही फॅसिलिटी फक्त आणि फक्त आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे की तुम्ही आमच्या स्ट्रॅटर्जीवर आमच्या बरोबर बसून लाईव्ह मार्केटमध्ये रिअल ट्रेड्स करू शकता आणि त्याच्यावरचा कॉन्फिडन्स मिळवू शकता. तर आज पाटील सरांनी आपल्याला इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तुमचंही अनसीन मराठी चॅनलचं तुम्ही बोलवलं, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि आभार. ट्रेडिंग विषयी अशीच माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा ज्यांना या ट्रेडिंग क्षेत्रात करिअर करायचंय त्यांना नक्की शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण पॉडकास्टसाठी अनसीन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.